हाय एव्हरीवन. मान्य आहे मला, मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे. पण व्हिडिओ बनवायचं म्हणजे यूट्यूबला आपण दरवेळेस टाकलाच पाहिजे, व्हिडिओ व्ह्यूज यायलाच पाहिजे, याच्यासाठी मी कधीच व्हिडिओ बनवत नाही. तर जेव्हा मला वाटतं का हा एखादा टॉपिक आहे, आपण आपल्या मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर माझी अशी विनंती आहे की आजचा हा जो टॉपिक आहे किंवा हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर नक्कीच तुम्हाला एंटरटेन पण होईल आणि त्यापासून तुम्ही विचार पण कराल का हो, खरंच असं आपणही केलं पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे स्टाईल में जीने का. स्टाईल में जीने का म्हणजे गॉगल लावून फिरायचं, मेकअप करायचा आणि नवीन नवीन छान छान कपडे घालायचे, याला स्टाईल नाही. स्टाईल में जीने का म्हणजे जीवनाची एक जी पद्धत आहे ती आपण स्वतःच क्रिएट केली पाहिजे. कारण जीवन जे आहे ते मला तरी असं वाटतं का ते क्वांटिटीत नसावं, ते क्वालिटीमध्ये जगणं असावं. आता तुम्ही म्हणाल ही काय संकल्पना आहे, तर तुम्ही किती जगला, किती वर्ष जगला, किती वर्षांचे आहात याला महत्त्व नाही आहे. पण तुम्ही ते जीवन किती वर्ष आणि कसे जगला, कोणत्या पद्धतीने जगला, रडत कुडत जगला का प्रत्येक मोमेंट एन्जॉय करत जगला, याला महत्त्व आहे. आणि तुम्हाला वाटत असेल का नाही आता 8 मार्च जवळ येत आहे म्हणजे ही नक्कीच महिलांवरच बोलेल, पण नाही. स्टाईल म्हणजे नाही का हे महिलांसाठीच कसं असू शकतं, विचार पुरुषांनी काय केलं आहे. त्यामुळे आजचा हा जो टॉपिक आहे तो पुरुष स्त्री लहान मोठे कोणालाही लागू शकतो. ॲक्च्युली हा टॉपिक तुम्ही म्हणाल रटाळ आहे, नेहमी तेच काय, ऐसा जीने का वैसा जीने का, खूप अशा रील होतात, शॉर्ट्स होतात, व्हिडिओ असतात, मोटिवेशन व्हिडिओज असतात. पण मी सांगू का, हा व्हिडिओ जो आहे तो नुसता तुम्हाला शेअर करण्यासाठी नाही आहे. हे मी दररोज अनुभवते माझ्या आयुष्यात आणि ते मला असं वाटतं की ते तुमच्याशी शेअर केलं पाहिजे. आणि ठीक आहे, मला मान्य 50 लोक बघतील, 50पैकी 1-2 तर प्रेरित होतील, 1-2 तर फॉलो करतील तसं, आणि त्यांचं आयुष्य कदाचित माझ्यामुळे किंवा माझ्या अनुभवांमुळे चांगलं होऊ शकेल. बस एवढंच मला हवं आहे. माझ्या ह्या ज्या चॅनलचं नाव आहे यूट्यूबचं, तर ग्रुवी स्टाईल हे आहे. तुम्ही म्हणाल ग्रुवी म्हणजे काय, तर ग्रुवी म्हणजे शानदार ग्रुवी म्हणजे शानदार, लाजवाब, तर शानदार स्टाईल. तुम्ही बघाल माझ्या चॅनलमध्ये मी कधी डान्सचे व्हिडिओ टाकते, कधी कॉमेडी व्हिडिओ टाकते, कधी मोटिवेशन व्हिडिओज असतात, कधी काही माहिती असते ती शेअर करते. पर्टिक्युलर माझं चॅनल एक टाईपचं नाही आहे. तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आहे की हे जे चॅनल आहे त्या माझ्या मनातलं जे शेअरिंग आहे तुमच्यापर्यंत पोचवायचं किंवा माझे जे अनुभव आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायसाठी मी हे चॅनल ओपन केलं आहे थोडक्यात. आणि मी सांगू का, माझ्या आयुष्यात मी एकच प्रिन्सिपल यूज करते का सेल्फ रिस्पेक्ट ही प्रत्येकाला असावी. सेल्फ रिस्पेक्टच्या वरती काही नाही आहे. आणि मी सांगू, आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी खरंच आयुष्यात बंडखोरी करावी लागते. प्रत्येक जणाला आपण प्रसन्न प्लीज करू शकत नाही. देवाने तुम्हाला एवढं छान आयुष्य दिलेलं आहे, ते आपण दुसऱ्यांना काय वाटेल, दुसरे काय म्हणतील, आपण असे कपडे घातले तर काय म्हणतील लोक, आपण असं काही स्टेटसवर टाकलं तर काय म्हणतील लोक, नाही आपण तर आयडियल आहे, आपण चांगलं नाही. हे तुम्ही तुमच्या स्वतःला काय म्हणतात त्याला, स्वतःच्या मनाला धोका देतात. तुमचं कनेक्शन तुमचं मन, तुमच्या मनात बसणारा जो परमात्मा आहे त्याला कसं वाटतंय, तो काय म्हणतोय, कारण हा परमात्मा कधीच खोटं बोलत नसतो. त्यामुळे याने जर सँक्शन केलं हो ठीक आहे ओके सगळं, तर तुम्हाला कोणाशीच घाबरण्याची गरज नाही आहे. रिसेंटली एक किस्सा सांगते. कालच माझा वाढदिवस होऊन गेला 4 मार्चला. तर बरेचसे मेसेजेस आले, फोन आले, आणि जे मी स्टेटसवर टाकते वगैरे तर बरेचसे मला कॉम्प्लिमेंट येतात किंवा लोक जे भेटतात का तुमचं वय खरंच वाटत नाही,
माझा मुलगा आता 10वीत आहे, 10वीची परीक्षा देतो आणि एक पहिलीत जाईल आता. तर तुम्ही वाटत मी हे काही स्वतःचं कौतुक नाही करत आहे, पण मला असे अनुभव आलेले आहेत. तर ते लोकं म्हणतात का काय तुमचं एज वाटतच नाही, काय याचा राज आहे, काय याचं सिक्रेट्स आहे. आणि माझ्या वाढदिवसाला बऱ्याच जणांनी म्हटलं तू किती वर्षांची झाली. काही लोकांनी कुचक्याच्याने विचारलं किती वर्षांची झाली, म्हणजे किती वर्षांची झाली तरी तू हे असं लहान मुलासारखं आयुष्य जगते, उड्या मारते, डान्स करते, इथे भाग घेते, तिथे भाग घेते, हे करते, ते करते, वाटेल ते करते. वाटेल ते म्हणजे जे जगण्यासाठी आवश्यक असतं एन्जॉयमेंट ते करते. आणि काही लोक कौतुकाने विचारतात की काय तुझं वय आहे, खरंच कळत नाही. ते हे 2 प्रकारचे झाले. मला प्रत्येकजण विचारतं काय सिक्रेट आहे. मी आज तुम्हाला सांगते ते सिक्रेट काय. कारण आयुष्य एज हे फक्त काय एक नंबर्स आहे. तर तुमचं आज तुम्ही इतक्या वर्षांचे झाले, उद्या 2 वर्षांनी एवढ्या वर्षांचे व्हाल, 5 वर्षांनी एवढ्या वर्षांचे व्हाल आणि एक दिवस सगळ्यांनाच जायचं आहे. पण मागे पलटून तुम्ही जेव्हा बघाल, अरे काय आयुष्य जगलो आपण, काहीच केलं नाही आपल्या आयुष्यात. सगळ्यांच्या दडपणाखाली होतो, सगळ्यांच्या बर्डनखाली होतो, काहीच केलं नाही आपल्या आयुष्यात. पण मला आज या क्षणी एकही गोष्टीला रिग्रेट होत नाही. कारण मी आयुष्यात जे ठरवलं ते मी कसंही करून मिळवलं. ठरवलं म्हणजे हट्टीपणा नाही, पण जसं फॉर एक्झाम्पल का नाही आपल्याला आयुष्य कोणाच्या दबावाखाली नाही करायचं आहे. भलेही आपल्याला कोणी, आणि मी सांगते कोणीही जगात तुम्हाला 100% लोक चांगलं म्हणणार नाही, कोणीच म्हणणार नाही. उलट जे स्पष्ट बोलू आपण एकदा ठीक आहे, आपण एकदा नजरेतून काही लोकांचे हे कमी होऊ. पण अर्धे लोक जे असतात त्यांना माहिती आहे अरे आपण स्वतःसाठी स्टँड घेतोय, एक तुमची पर्सनॅलिटी तशी डेव्हलप होते. नाही तर तुम्ही काय याला गिफ्ट दिलं, हा प्रसन्न झाला, त्याच्याशी चांगलं बोललो, गोड बोललो, सगळ्यांशी नाही, मला सगळ्यांशी नातं टिकवून ठेवायचं आहे, सगळ्यांशी करायचं, याच्यात काही अर्थ नाही आहे. माझं म्हणणं हे नाही की तुम्ही फॅमिलीला तोडून द्या, सगळ्या नातेवाईकांना सोसायटीत वावरू नका, पण एक तुमची जी सेल्फ रिस्पेक्ट आहे, जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळालंच पाहिजे. शेवटी मी एकच सांगेन की स्टाईलमध्ये जगण्यासाठी बंडखोरी ही करावीच लागते आणि ती स्वतःसोबतच करावी लागते. बस वरच्या देवावर विश्वास ठेवा, आपल्या मनातल्या परमात्म्यावर विश्वास ठेवा की आपण जे करतो ते करेक्ट करतो. याचा अर्थ हा नाही की तुमची फॅमिली, तुमचे आसपासचे जे सराउंडिंगचे सगळे लोक आहेत त्यांच्याशी सगळं नातं तोडून टाका, नाही. पण कधीही तुम्ही स्वतःला 1 नंबरवर प्रायोरिटी द्या आणि स्वतःवर प्रेम करा. ते पुरुष असो, स्त्री असो, कोणीही असो. आणि याचाच अर्थ ते स्टाईल में जीने का. आणि आज मी सांगते का एज हे काय तुमच्यासाठी मॅटरच करत नाही की तू आज इतक्या वर्षांची झाली तर तू घरी बसून शांतपणे साडी बिडी डोक्यावर पदर घेऊन घरी बसली पाहिजे का, तुझी मुलं मोठे झाली. कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे असं मला दाखवाल? नाही, कोणत्याच पुस्तकात नाही ना. उलट मी प्रत्येक एज ही एन्जॉय केलेली आहे. लहानपण असो, तरुणपण असो, लग्न झाल्यावर असो, मुलं झाल्यावर असो. हां, आयुष्यात येतात खूप खास खळगे येतात, त्याच्यावर पण आपण पुढे बोलू. मी प्रत्येक अनुभव सांगेल. आणि स्वामी समर्थांनी माझ्या आयुष्यात केलेला बदल हे पण मी खरंच नक्की तुम्हाला अनुभव शेअर करेल. आणि मला असं वाटतं आहे आता कंटिन्यू व्हिडिओ होईल अशी मी तुम्हाला शाश्वती देते. तरी पण प्लीज मला कॉमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे माझं बोलणं कितपत पटतं आहे. मला मान्य आहे अर्धे लोक बघून पण बघितलं न बघितल्यासारखं करणार, पण खरंच आहे एक प्रायव्हेटमध्ये तुम्ही मला कमेंट लिहू शकता किंवा मेसेज करू शकता प्लीज. म्हणजे त्याच्याने मला वाटेल का ठीक आहे आपण जे बोलतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचतं आहे. प्लीज तेवढं शेअर करा. थँक्यू.